केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अहमदनगरात मराठा तरुणांनी काळे झेंडे दाखवले। मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगेंविरोधात राणेंनी भूमिका घेतली, त्यामुळे मराठा तरुणांनी संताप व्यक्त केला। राणेंच्या हस्ते अकोळनेरला आत्मनिर्भर स्टील क्लस्टरचं उद्घाटन होणार होतं, त्याआधीच हे आंदोलन झालं। मुंबईतल्या अंधेरीच्या गोखले पुलासंदर्भात आदित्य ठाकरेंनी राज्यपाल रमेश बैस यांना पत्र लिहिलंय। महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल आणि रेल्वेच्या संबंधित अधिकाऱ्यांची निलंबन करण्याची मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे। उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर मोठा आरोप केलाय। जामनगरच्या लग्नात काही लोक अंबानींच्या नाही तर अदानींच्या विमानानं लँड झाले, असा टोला त्यांनी ठाकरेंना नाव न घेता लगावला। सामंतांच्या या दाव्यामुळे चर्चांना उधाण आलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कोल्हापूर पुराचा दाखला देत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना नाव न घेता टोला लगावलाय। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। कोल्हापूरच्या पुरात जनावरांना वरच्या मजल्यावर नेणारे कुठे आणि 26 जुलैच्या मुंबईच्या महापुरात वडिलांना सोडून 5 स्टार हॉटेलात राहणारे कुठे, असा टोला त्यांनी नाव न घेता ठाकरेंना लगावलाय। कोल्हापुरात हातकणंगले लोकसभेतून शिवसेनेचा उमेदवार मीच असेल, असा दावा धैर्यशील मानेंनी केलाय। शिवसेनेच्या विद्यमान 13 खासदारांना तिकीट मिळेल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय, त्यामुळे जागा वाटप निश्चित झाल्यावर उमेदवारी मिळेल असा विश्वास धैर्यशील मानेंनी व्यक्त केलाय। माननीय मुख्यमंत्री महोदय यांचा सत्कार करण्याची पुण्यातील भोरमध्ये महाविकास आघाडीची सभा होणार आहे। शरद पवार, सुप्रिया सुळे, संजय राऊत, बाळासाहेब थोरात या बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत। या सभेच्या आयोजनाची जबाबदारी भोरचे आमदार संग्राम थोपटेंकडे आहे। 3 एकरावर होणारी पुणे जिल्ह्यातली महाविकास आघाडीची ही पहिलीच सभा आहे। शरद पवार या सभेतून लोकसभेचं रणशिंग फुंकणार आहेत।